देवाने आम्हावर खूप खूप प्रेम केलं आणि त्या प्रेमापायी त्याने आम्हाला स्वतंत्रता दिली आणि त्या स्वतंत्रतेचा गैरवापर करून आम्ही पाप करतो. प्रियजनो, त्या स्वतंत्रतेचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून आम्ही पापापासून दूर राहण्यासाठी प्रभूने आम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे. आम्ही काही करण्यासाठी परमेश्वराने आम्हाला मनाई नाही केली आहे. आम्हाला आज्ञा दिली आहे की असं करू नको, परंतु बंधन नाही टाकलेलं आहे. आम्हाला माहीत आहे, आदामाने हेवेला परमेश्वराने झाडाचं फळ खाऊ नका म्हणून आज्ञा दिली आणि खाल तर मराल अशा प्रकारे परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली. परंतु तुम्ही खाल्ले तर मी तुम्हाला मारून टाकतो असं नाही म्हटलं, बंधनात नाही ठेवलं आणि त्या स्वतंत्रतेपायी त्यांनी पाप केलं आणि त्यांनी फळ खाल्लं आणि ते पापात पडले. प्रियजनो, आम्ही सुद्धा तसंच करतो. देवाने आम्हाला पूर्ण स्वतंत्रता दिलेली आहे. काय करावं, कशा प्रकारे जीवन जगावं, आम्ही कोणतं काम करावं, काय बोलावं, हे सर्व स्वतंत्रता आम्हाला दिलेली आहे. परंतु आम्ही त्या स्वतंत्रतेचा चांगला वापर करून आपण जीवन जगल्याने आम्ही पापापासून दूर राहतो आणि परमेश्वराचे कार्य आम्ही करू शकतो. म्हणून प्रियजनो, देवाने ज्या ज्या आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्या आपण काळजीपूर्वक पाळूया आणि देवाने दिलेल्या स्वतंत्रतेचा आपण चांगला वापर करूया आणि आम्ही देवाच्या आज्ञेमध्ये राहूया आणि जेव्हा देवाच्या आज्ञेमध्ये राहून आपण देवाच्या आज्ञामध्ये राहून आम्ही एक दुसऱ्यावर प्रेम करतो आणि प्रेमाने वागतो, एक चांगले काम करतो, तेव्हा देव आमच्यावर प्रेम करते आणि जे काम आम्हाला देवाने करण्यासाठी मनाई केलेली आहे ते आपण करू नये आणि आम्हाला आज्ञा दिलेल्या आहे त्या आज्ञा आपण पाळून आपण आपले जीवन जगावं. म्हणून देवाने आमच्यावर खूप खूप प्रेम केलेलं आहे आणि देव आमच्यावर अजूनही प्रेम करतो. आपण स्वतंत्रतेचा चांगला वापर करूया आणि आपण चांगले काम करूया, देवासोबत राहूया, देवाची प्रार्थना करूया, देवाचे आभार मानूया.